गुळ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, सारिकाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गूळ कसा तयार होतो, सेंद्रिय गूळ कसा तयार होतो हे दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती गूळ आहे इथे, हे बघा। तर हा सेंद्रिय गूळ आहे बिना केमिकलचा। तर तो कसा तयार होतो ते आपण बघूया। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे आहे माझे मिस्टर आणि हे आहेत माझे भाचे। तर आपल्याला आता ही सगळी माहिती देणार आहेत की सेंद्रिय गूळ कसा तयार होतो, तर ते आपण बघूया। चला मग आम्हाला थोडी माहिती द्या। हे आपलं गुऱ्हाळ आहे। हे आता ट्रान्सपोर्टेशननी ऊस आला आहे। अर्धा ऊस आम्ही शेतकऱ्याकडनं घेतो, अर्धा आपला 3-4 एकरमध्ये आपला पण प्लॉट आहे, आपण तो पण ऊस वापरतो। सेंद्रिय विदाउट केमिकल गूळ बनवतो आपण। आता त्याची प्रोसेस बघूया पुढे कशी आहे। चालेल चालेल, चला। यावरती बिंदास हे आपलं ऊसाचं क्रशर आहे, ज्याच्यामधून रस निघतो। हे इथून टाकलं जातं, हा ऊस चाललाय मध्ये, क्रशिंग करून हा इकडं रस निघतोय। तर या ठिकाणी ऊसाचा रस जमा होऊन जातो। तो हा पुढे पाईप आहे, याला बघा, याला पाईप जॉईन केले। या पाईप थ्रू आपला ऊस रस तिकडे जाणार। तर बघू शकतात भरपूर अशा बेल्या तयार करून ठेवलेल्या आहेत। 5 किलोच्याच आहेत या। चला आता पुढची माहिती घेऊया। तर तो तिथून आणलेला पाईप हा आहे, इथून रस येतोय। तिथून क्रशरमधनं जो रस निघाला आहे तो या पाईपिंग थ्रू इथं आला आहे पहिल्या कढईमध्ये। ही 2 नंबरची कढई आहे। हे आता इथं जे फिल्टर होतं, इथं फिल्ट्रेशनची प्रोसेस होते। फिल्टर झाल्यानंतर जी वरची जी मळी येते ती इथं बांधली आहे, जेणेकरून त्याच्यामधला जो थोडाफार रस असेल तो फिल्टर होऊन खाली येऊन जातो आणि ती मळी आहे तर ती तिकडं बाहेर टाकली जाते। ती मळी येते डब्यात टाकल्यानंतर। ही जंगली भेंडी? हो, ही जंगली भेंडी फक्त डोंगरांमध्ये मिळते। हिचं पाणी याच्यात टाकलं जातं? याच्यात टाकलं जातं फिल्ट्रेशनसाठी। अच्छा, मग त्याच्याने काय होतं? फिल्टर केल्यानंतर ही जे वरची घाण आहे ती याच्यात काढली जाते। अच्छा, हे बघा, हे असं फिल्टर करतात, हे अशा पद्धतीने काढून घेतात आणि यात टाकतात आणि मग ती इथे ना पोटली बांधली जाते। खूप मोठी प्रोसिजर असते, तेव्हा कुठे आपल्याला छान बिना केमिकलचा गूळ खायला मिळतो। हे फिल्टर केल्यानंतर काय होतं का आपला माल पण चांगला बसतो, क्लीन असतं, एकदम कलरिंग पण चांगली येते। जर हे फिल्टर केलं नाही
तर आपला जो गुळ आहे त्याचा कलर ब्लॅकिश येतो पूर्ण, काळपट येतो पूर्ण. काळपट येतो. त्याच्यानंतर हे 2 नंबरचं आहे. याच्यामध्ये परत बॉईल होतो रस. याच्यामध्ये उरलेली जर काही घाण बिन असेल तर ती परत फिल्टर केली जाते. आणि त्याच्यानंतर ही शेवटची आहे. याच्यामध्ये पूर्ण फायनल असतं की चाचणी बनल्यानंतर इथं टाकली जाते. याच्या थ्रू इथं बनवलं आहे गुळ याच्यापर्यंत येतो. आता इथं आल्यानंतर तर हे बाबा आहेत बघा, आता इथून काढतायत. पूर्ण प्रोसेस भेटून देते. तर बघा आता हे सगळं या ठिकाणी जमा होईल. तर हे जे आहे ना त्याच्या मदतीने ते इथे कंटिन्यू हलवतील, गार करतील आणि थोडं कोमटच बनणार ना. थोडं कोमट असेल, थंड केलं जाईल आपलं. 75% थंड केलं जाईल आणि मग ते अशा बकेटमध्ये भरले जातील. आता हे भरून ठेवलेले आहेत बघा. याला पूर्ण थंड केलं जातं, गार केलं जातं. 75% गार केलं जातं. त्याला मिक्सिंग केली जाते. त्याच्यानंतर या बादल्यांमध्ये भरलं जातं. ही अशी बादली असते. ही अशी बादली असते. ही अशी इथून ओपन पण होते. जॉईन पण करता येतं. या तुम्हाला दाखवतो. आता जेव्हा परिपूर्ण थंड झाल्यानंतर तो तिथला गुळ उचलून इथं ठेवला जातो आणि ते काढून राहिले बघा. या बादल्या अशा ओपन होतात. नवे बादली काढतात. हे अशी बघा, ही अशी ओपन होऊन जाते आणि भेली तयार होऊन जाते. तर हे बघा किती छान मस्त. ही किती किलोची भेली आहे? 5 किलोची भेली. 5 किलोची भेली आहे आणि छान सेंद्रिय गुळ आहे. हा कलर नॅचरल कलर आहे. नॅचरल कलर आहे आणि कलर ॲडिशनल छान आहे. ॲडिशनल आम्ही काहीच टाकत नाही. पूर्ण सेंद्रिय असतो आणि वरून केमिकल वगैरे कलर वगैरे काहीच टाकत नाही. पूर्ण जो ओरिजिनल जो कलर आहे तो कलर आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रयत्न करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देईल. ज्याला हवा असेल त्याला. नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत हा येतो आहे. संक्रांतीला आपण तिळीचे लाडू, मुरमुऱ्यांचे लाडू मानतो. त्यासाठी तर उत्तम गुळ आहे. त्याचबरोबर आपण हिवाळ्यात लाडूही मानतो. मेथीचे लाडू, ड्रायफ्रूट्सचे बरेच प्रकार असतात लाडूचे. तर त्यासाठी साखरेऐवजी छान सेंद्रिय गुळचा वापर करा. छान लाडू बनवा आणि हेल्दी राहा. तर हा गुळ कशा पद्धतीने आणि आम्ही रिटेलमध्ये पण आणि होलसेलच्या रेटमध्ये पण आम्ही देतो. जर कोणाची बल्क ऑर्डर असेल तर मॅडमांना कॉन्टॅक्ट करा. आपण प्रोव्हाइड करू शकतो. जागेवर आले तरी चालेल आणि डिलिव्हरी पण देतो आपण, बल्कमध्ये असलं तर. चला मग बघा, ट्राय करा आणि ज्याला हवं असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, गुळ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनीही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तर बघा या ठिकाणी पॅकिंग केला जातोय गुळ.